नमस्कार मित्रांनो, समाज माध्यमांवर मराठीतील परिचित गायक अवधूत गुप्ते यांच्या पोस्टनी धुमाकूळ घातलेला आहे। त्यांच्या प्रोफाईलवर बघायला गेलं तर ती काही पोस्ट तिकडे दिसली नाही। बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ती पोस्ट करून अवघ्या तासाभरात डिलीट केली आणि पसार झाली। पण त्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की मला माहिती नाही हल्ले कोणी केले, म्हणजे पाकिस्ताननी केले, कदाचित हिंदुत्ववाद्यांनीच हल्ले केले असतील, पण आजवर ते माझ्या भारत सरकारला, लष्कराला आव्हान देत होते। जे कोणी आहेत ते आता थेट मला, भारतीय नागरिकाला, भारतीय पर्यटकाला आव्हान देत आहेत। मी पहलगामला जायला घाबरणं आणि त्याचबरोबर मी भारतीय मुस्लिमाचा तिरस्कार करणं यात त्यांचा विजय आहे। तर मग मी त्याला जिंकू देणार नाही। मला इथे खूप कामं आहेत, वेळ नाही, पण तरीही मी पहलगामला जाणार त्याला हरवायला, तेही माझ्या एखाद्या भारतीय मुस्लिम मित्रासोबत केवळ पर्यटक म्हणून। भारतीय लष्कर, भारत सरकार आणि काश्मीरातील स्थानिक संस्था मला पाठिंबा देतील अशी अपेक्षा करतो। म्हणजे भारतीय लष्करावर बहुधा विश्वास नसावा, पण मी माझ्या मुस्लिम मित्राला तिथे घेऊन गेलो, कशाला माहिती नाही, तर भारतीय लष्कर मला पाठिंबा देईल अशी मी अपेक्षा करतो। खरं तर उद्या सकाळचंच तिकीट काढलं असतं, पण केवळ मुद्दा मांडायचा आहे, आता ताईपणा करायचा नाही आहे म्हणून वेळ देतोय आपल्या सरकारला। कोणाला वेळ दिलाय? भारत सरकारला। वा, आणि त्यांना सुद्धा ये म्हणावं येणार तर परत तू माझ्या सकट अजून 25 मार, आम्ही आणखी 50 येऊ। म्हणजे बघा, हल्ला कोणी केला माहिती नाही, पाकिस्तान्यांनी केला का भारतीयांनी केला, भारतीयांनी केला तर काश्मीरी फुटीरतावाद्यांनी केला तर हिंदुत्ववाद्यांनी केला माहिती नाही। दुसरा मुद्दा आहे, मला त्यांना जिंकून द्यायचं नाहीये म्हणून मी माझ्या काश्मीरी मित्राला, मुसलमान मित्राला तिकडे घेऊन जाणार आहे। लोकांनी त्या पोस्टवर प्रश्न केलेत, लोक हनीमूनला जातात, तू तुझ्या मित्राला घेऊन कशाला जाणार आहेस? ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी। तर मग आपल्या मुस्लिम मित्राला तिकडे घेऊन गेल्यावर भारतीय लष्कर मला पाठिंबा देईल, भारतीय संस्था काय, भारतीय लष्कर काश्मीरमधील स्थानिक संस्था, कारण काश्मीरी लोकांनाही अशा प्रकारच्या गोष्टी जरा खटकत असतील ना, खुपत असतील, गुप्ते तिथे खुपते त्यामुळे भारत सरकारचाही आणि भारताच्या लष्कराचाही पाठिंबा मागितलेला आहे। कारण काश्मीरमध्ये या सगळ्या गोष्टी आता भारतीय कायद्याच्या अनुसार असल्या तरी त्यांच्यासाठी त्या पुस्तकाच्या पलीकडच्या आहेत आणि त्यामुळे त्यांना त्या कदाचित आवडत नसाव्यात, आणि त्यामुळे त्यांच्या संस्था पाठिंबा देतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आणि मग स्वाभाविक आहे की अशा प्रकारची पोस्ट जर केली असेल तर त्याच्यावर तथाकथित भक्तांच्या, भक्तांडांच्या वगैरे वगैरे, हिंदुत्ववाद्यांच्या, हिंदू पाकिस्तान्यांच्या वगैरे वगैरे किंवा मराठी भैयांच्या कमेंट येणं स्वाभाविक आहे। पण त्या कमेंट आल्यावर तिथे म्हणजे काश्मीरी अतिरेक्यांचा सामना करायची की तुम्ही 25 माराल तर आम्ही 50 येऊ, छाती दाखवणारे मराठी इंटरनेट वॉरियर, सोशल मीडिया वॉरियर पासून पळून गेले, ही खरोखरच खेदाची परिस्थिती आहे। म्हणजे अशा प्रकारची पोस्ट करावीशी वाटणं, आणि ठीक आहे देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण पोस्ट केल्यावर त्यावर ठाम न राहता तासाभरातच आपली वैचारिक भूमिका बदलणं हे नेमकं कशाचं लक्षण आहे? अर्थातच अनेकांनी त्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढले होते आणि ते शेअर केले, आणि त्यामुळे असं वाटतंय की ही पोस्ट खरी असावी, म्हणजे काही फेक पोस्ट असावी असं वाटत नाहीये। पण म्हणून मी वॉलवर गेलो तर त्या वॉलवर आणखीन एक पोस्ट दिसली 19 मार्चची, की मुंबई एतर महाराष्ट्रातील सर्व माझ्या महाराष्ट्रीय बंधू, म्हणजे तिथेही मराठी नाही, महाराष्ट्रीय बंधू आणि भगिनींना रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा। मुंबई एतर असं लिहिताना कष्ट पडतात, कारण मुंबईत हा सण साजराच होत नाही, किंवा हा एकमेव सण असा असावा, मराठी सण असा असावा की जो मुंबईत एका दिवशी आणि महाराष्ट्रात एका दिवशी साजरा होतो।
हे सगळं बरोबर आहे, पण पुढे जे लिहिलंय की हे विभाजन नक्की केव्हापासून झालं ते मला ठाऊक नाही, कारण माझ्या लहानपणापासून मी रंग खेळतोय ते होळीच्या दुसऱ्या दिवशी, हेही खरं आहे. म्हणजे याच्यात काही, माझ्याही लहानपणापासून आणि आता त्याला 40 वर्षे उलटून गेली, आठवणीत आहे तेव्हापासून मुंबईमध्ये धुळवडीलाच रंग खेळले जातात. अर्थात त्याच्यात एक बदल मात्र नक्की झालाय की सुरुवातीला लोकांना माहिती असायचं की आपण धुळवडीला रंग खेळतोय, नंतर मग लोक म्हणायला लागले की होळी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी, म्हणजे होळी पौर्णिमेला असते आणि पंचमी त्याच्यानंतर 5 दिवसांनी वसंत पंचमी, म्हणजे पंचमी म्हणजे 5वा दिवस. हेही त्यांच्या कदाचित एवढंही संस्कृत न समजेन असं झाल्यामुळे होळीच्या दुसऱ्या दिवसाला रंगपंचमी म्हणायला लागले. आणि आता आणखीन 15-20 वर्षांनी आता तर धुळवडही कोणी म्हणत नाही, रंगपंचमी तर म्हणतच नाही, आता तर होळी खेळायलाच अशी अवस्था झालेली आहे. पण त्याच्यावर पुढे राजकीय त्याला अँगल देताना कदाचित शिवजयंतीच्या तारखेतिथीवरून वाद घडणारे पक्ष या विषयाला हात सुद्धा घालत नाहीत. असो, द्वेष निर्मितीचं राजकारण हा काही आपला धंदा नव्हे. आपण धुळवडीवर, रंगांवर आणि रंगपंचमीवर प्रेम करणारे रंगकर्मी, आपण दुप्पट मजा करायची होळीच्या दिवशी मुंबईत आणि रंगपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात इतरत्र. म्हणजे थोडक्यात एक असा नॅरेटिव्ह की मुंबईवर उत्तर भारतीयांचं म्हणजे भैया लोकांचं आक्रमण झाल्यापासून हा सण उत्तरेत होळीच्या दिवशी खेळला जातो. खरं तर तिथे तर 5 दिवसांची होळी म्हणतात, छोटी होळी, बडी होळी, काय म्हणजे एक दिवस फक्त होळीच्या राख्यांनी खेळायचं, एक दिवस फुलांच्या पाकळ्यांनी, एक दिवस रंगांनी. पण मला असं वाटतं की मुंबईमध्ये हा सण कॉम्पॅक्ट झाला, आखडला गेला. याचं कारण म्हणजे मुंबईत कोणाला वेळ नाहीये 5 दिवस कुठलाही सण साजरा करायला. आपल्याकडे दिवाळी आपण 1.5 दिवसावर आणली, तर होळी आणि होळी ते रंगपंचमी हा 6 दिवसांचा प्रवास 2 दिवसावर आणला. आणि 2 दिवसापैकी आता त्यातली होळीला सुट्टी न घेता धुळवडीची सुट्टी आपण घ्यायला लागलो, कारण होळी रात्री असते. मला नाही वाटत त्याच्यात कुठल्या भाषिक आक्रमणाचा एवढा विषय आहे. मुंबई पहिल्यापासूनच बहुभाषिक होती, त्यातला मराठी माणसाचा टक्का, जेव्हा मराठी माणसासाठी लढणारे पक्ष अस्तित्वात आले त्याच्या आज अर्ध्याहून कमी आहे. आणि त्यामुळे जर मुंबईत रंगपंचमी साजरी न होता धुळवड साजरी होत असेल तर त्याचं सगळ्यात मोठं अपश्रेय कोणाचं असेल? म्हणजे एकतर ते कोणाचंच नाहीये, आणि जर ते भैयांमुळे होत असेल तर ते सगळ्यात मोठं अपश्रेय मराठीच्या नावाने जन्माला आलेल्या पक्षांची 50 वर्ष झाली तरी साधी एक गोष्ट बदलता आली नाही याचं आहे. पण अशा बाबतीत भूमिका घेतली जात नाही. याचं कारण म्हणून म्हणलं की हा विषय एका माणसापुरता नाहीये. जवळपास अशीच अवस्था बहुतांश चित्रकर्मी, मराठी चित्रकर्मी आणि रंगकर्मींची आहे, साहित्यिकांची आहे, पत्रकारांची आहे. आणि मी विचार करत होतो की नेमकं काय कारण असावं. तर याचं कारण मला असं वाटतं, तुम्हाला पटतंय की नाही बघा, याचं कारण असं आहे की भाजपा गेली 11 वर्ष महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. देशातला तर तो सगळ्यात मोठा पक्ष आहेच आहे, पण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रात भाजपाची मनोवृत्ती ही 4थ्या क्रमांकाच्या पक्षासारखी आहे. आणि त्यामुळे हे जे सगळे मराठी चित्रसृष्टीतले कलाकार, सेलिब्रिटीज, रंगकर्मी, साहित्यिक, प्राध्यापक, ही जी सगळी मंडळी आहे, या सगळ्यांचा आकडा 5% वर नाही आहे समाजात. पण त्यांना जो राजाश्रय पुरवण्याचा जो विषय येतो, तो राजाश्रय पुरवण्याचा भाजपाने सुरुवातीपासून फारसा प्रयत्न केला नाही, किंवा राजाश्रय पुरवण्याबद्दलची जी किंमत वसूल करायची असते ती वसूल भाजपाने केली नाही. आणि त्यामुळे ही सगळी मंडळी पवारांच्या आणि नंतर ठाकरे बंधूंच्या दावणीला बांधल्यासारखा तो विषय झाला. पवारांनी राजाश्रय पुरवला, पण त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला विकृत इतिहासाच्या निर्मितीसाठी, आपल्या विचारधारेला आधारित साहित्याच्या निर्मितीसाठी.
आणि त्यातले जे मुंबईकर होते ते पवारांच्या फारसे प्रभावाखाली आले नाहीत. ते पहिले बाळासाहेब ठाकरेंच्या आणि नंतर उद्धवपेक्षा राज ठाकरेंच्या प्रभावाखाली जास्त राहिले. आणि त्यामुळे त्यांनी आपली साहित्य निर्मिती चोट लगी तो चिल्लाता है आई ग, म्हणजे मराठी माणसाची व्याख्या चोट लगी तो चिल्लाता आई ग, ही जी कारण लक्षात वस्तुस्थिती लक्षात होती की मराठी माणसांची टक्केवारी 22, 25, 30% वरती नाही आहे आणि निवडणुका जिंकायला 50% मतं लागतात. म्हणून मग जो चोट लगे तो आई ग चिल्लाता है और छत्रपती शिवाजी महाराज बोले तो जय करता है वो मराठी, अशी जी साहित्य निर्मिती आहे ती सगळी प्रसवू लागली. आणि या लोकांना सगळ्यांना माहिती होतं की आपण अशी भूमिका घेतली आणि भाजप जरी सत्तेवर असली तरी आपल्याला म्हाड्याच्या कोट्यातनं मिळणारा फ्लॅट असेल, साहित्य संमेलनाला मिळणारं निमंत्रण असेल, कुठले तरी पुरस्कार असतील, या सगळ्याचा रतीब व्यवस्थित चालू राहतोय. आता या सगळ्याच्या सुरुवातीला माझा मित्र सोमेश कोळगे, आज खरं त्याच्याशी मी बोलणार होतो, पण जेव्हा ही पहलगामची घटना झाली तेव्हाच दिल्लीतल्या पत्रकारांनी, मराठी पत्रकारांनी याला हिंदू मुस्लिम रंग देऊ नका, म्हणजे काही झालं नाहीये. ज्यांना मारण्यात आलं त्यांचे नातेवाईक सांगतायत धर्माच्या आधारावर लोकांना प्रश्न विचारण्यात आले, कलमा पडायला सांगितलं, गोळ्या घातल्या, हे त्यांच्या डोळ्यासमोर आहे. तरी इकडचे पत्रकार दिल्लीतनं नॅरेटिव्ह सेट करायला कामाला लागले, कोणीही न सांगता की हा हिंदू मुस्लिम विषय नाहीये. हे असं सगळं होतं याचं कारण म्हणजे ते स्पॉन्सर्ड ट्रिप सरहद्दीवर जाऊन आलेले असतात. सरहद्द म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे, सीमा. त्या सीमेवर दिल्लीवरनं सरहदवर जायला पैसे लागतात आणि अनेकदा मग ते पुरस्कार मिळणं, स्पॉन्सर्ड ट्रिप आयोजित करणं, या सगळ्या गोष्टी दिल्लीतनं केल्या गेल्या जातात. त्यांच्या लग्नांना थेट मुख्यमंत्री उपस्थित राहतात, राज्य सरकारमधले मंत्री असतील, दिल्लीतले नेते असतील, सगळे त्याला हजेरी लावतात, सगळे त्यांच्यात उडबस करतात. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण उठलं आणि भाजपाच्या मतदारांच्या, कार्यकर्त्यांच्या जिथे त्यांना संवेदनशील जी जागा असते त्यांच्यावर थुंकलं तरी आपल्याला काही होऊ शकत नाही, कारण हे सगळे भाजपाचेच वरिष्ठ नेते आपण त्यांच्यात उठबस करत असतो. आपल्या कार्यक्रमाला ते येतात, आपल्या पुस्तकांचं ते प्रकाशन करतात, आपल्या लग्नात ते प्रमुख म्हणजे उपस्थिती लावतात. पण हे सगळं होत असताना समाजात जो फरक पडलाय तो त्यांच्या लक्षात आलेला नाही, कारण भाजपाचा एक मोठा वर्ग असा आहे, मतदार वर्ग असा आहे की जो आज थेट इंटरनेटच्या साहाय्याने त्याचं ट्युनिंग झालेलं आहे आणि ते ट्युनिंग बदललेलं आहे. आणि त्यामुळे राज्यात काय चालू आहे, काय म्हणतात राजकारणातली मैत्री पलीकडची मैत्री, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन त्यांचं विचारचक्र सुरू राहतं. म्हणजे हे जे निवडुंगी वृत्तीचे लोक आहेत ते महाराष्ट्रातही आता त्यांची या निवडुंगाची पैदावास मोठ्या प्रमाणावर झालेली. म्हणजे ते मतदान करताना कमळाचं चिन्ह बघून मतदान करतात आणि करत राहतील, पण ते स्वतःच्या बुद्धीने वागतात आणि त्यांना जे खुपतं त्याला ते चुकतं असं म्हणून त्याच्यावर टीका देखील करतात. आणि ही कल्पना नसल्यामुळे की हा जो वर्ग आहे हा इंटरनेट समाज माध्यमांवर लढाया करणाऱ्यांचा, पोस्ट टाकणाऱ्यांचा, व्हिडिओ बनवणाऱ्यांचा, व्हॉट्सअपमध्ये मेसेज तयार करणाऱ्यांचा, फॉरवर्ड करणाऱ्यांची ही जी बिरादरी आहे, ही जी सगळी कम्युनिटी आहे, हिची संख्या वाढत चालली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची पोस्ट करताना कल्पना नसते, कारण सगळा राजाश्रय आपल्या पाठी आहेच आहे, जुनाही आणि नवीनही. पण ही राजाश्रय नसलेली ही जी बिरादरी आहे ती जेव्हा तुटून पडते तेव्हा मग पोस्ट डिलीट करून पळ काढायची वेळ येते आणि मग आपापल्याच सर्कलमध्ये, वर्तुळामध्ये देशात असहिष्णुता वाढत चाललेली आहे, देशाचा हिंदू पाकिस्तान होत आहे वगैरे अशा प्रकारचे गहन चिंता व्यक्त करण्याचं काम, की हे असं कसं होतंय की या भक्तांना कोणीतरी आवरा, हे सगळं नियंत्रणाच्या बाहेर चालू आहे, हे भाजपानी जर यांना वेळेवर रोखलं नाही तर मग आपल्या देशाचं एकूणच कठीण आहे. पाकिस्तानचा हाच डाव आहे, पाकिस्तान अशाच प्रकारे देशात फाळणी करू इच्छितोय
आणि आपण जर त्यांना खत पाणी घातलं तर काय होईल वगैरे अशा प्रकारची चिंता व्यक्त करणं. पण हा जो डिस्कनेक्ट आहे, ही जी कुठेतरी दरी आहे, ती कमी होण्याची ऐवजी वाढताना दिसत आहे. ती वाढताना दिसते कारण समाजात हा जो बदल होतोय, लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघतात, लोक अमित शहाकडे बघतात, लोक योगी आदित्यनाथांकडे बघतात, लोक हिमंत बिस्व सर्वांकडे बघतात. आणि ह्याच्या पलीकडची ही एक खूप मोठी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ असतील, इतरही, म्हणजे मी काही सगळ्यांची नावं घेत नाहीत, पण हिंदीतले पत्रकार, हिंदीतले इन्फ्लुएन्सर, आता हे महाराष्ट्रावर, मराठी भाषेवर, मराठी संस्कृतीवर झालेलं आक्रमण आहे की नाही माहिती नाही, पण त्यांच्याकडे बघतात आणि त्या दृष्टीने आपली विचारधारा पुढे नेतात. आणि त्यामुळेच अशा प्रकारे मैदानात तलवारबाजी करून, आपलं कर्तव्य दाखवून मैदानातनं पळ काढून देण्याची वेळ येते. हे जेव्हा खुपते तेव्हा मग ते कोणीही असोत, त्यांना तुमचं चुकतंय म्हणून सांगण्याची वेळ येते. हे सांगणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.